सीजेपी आणि सरकारची बैठक सुरू. नवी दिल्लीतल्या विठ्ठल हाऊस इथं चर्चा. केवळ आश्वासनं नकोत, मागण्या मान्य करा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम. विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या त्या पोलिसांना शोधून जेलमध्ये पाठवणार. सीजेपी प्रवक्ते सौरभ दास यांचा इशारा. तरुण मुलींचे कपडे फाडणाऱ्यांना सोडणार नसल्याचा निर्धार. सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं. पीडित कुटुंबांना मदत आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय. सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडायला हवं होतं. मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज काय होती? खासदार संजय राऊतांचा सवाल. तर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा विश्वास. पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार. पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेत मांडणार. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका. प्रधानांचा राजीनामा घ्या. मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका. ते रात्री उशिरा एकतर्फी मन की बात करायची नसते. खरगेंचा मोदींना टोला. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते. मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. सलग 5व्या दिवशी संसदेत विरोधक आक्रमक. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. लोकसभेचं कामकाज सलग 5व्या दिवशीही तहकूब. संसदेत अद्याप कोणतीही चर्चा नाही. परीक्षा पद्धतीतील सुधारणा लागू करण्याच्या उपाययोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा. नीट पेपरफुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे सरकार आणि एनटीएला निर्देश. आंबा चोरला तर त्याला फाशीची शिक्षा नसते. नीट पेपरफुटीबाबत चंद्रकांत पाटील यांचं अजब वक्तव्य. विरोधकांचा हेतू उघड झालाय. चंद्रकांत पाटलांची टीका. सचिन अहिर यांच्या घरात 2,65,00,000ची चोरी. चोरी प्रकरणात 24 वर्षांपासून काम करणारा विश्वासू नोकराला अटक. आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. रायगडच्या वरवणे गावामध्ये पुन्हा भूस्खलन. गावाजवळच्या डोंगराचा भाग खचला. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर. चांदोरी सायखड्या गावाला पुराचा वेढा. ट्रॅक्टरच्या मदतीनं ग्रामस्थांचं रेस्क्यू ऑपरेशन. पंढरपूरमध्ये शासकीय महापूजेची तयारी पूर्ण. यंदा 14 पुजारी मंडळींना महापूजेचा मान. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी. पदस्पर्श दर्शनासाठी लागतात 24 तास.